नमस्कार मित्रांनो. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 25 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की नंदिनी रात्री घरी येते. ती जीवाची अवस्था बघते आणि तिला कळतं की जीवा नाटक करत नाही आहे, तर हे सगळं खरं आहे. नंदिनी जीवाकडे धावत येते आणि त्याला मिठी मारते. नंदिनी जीवाची अवस्था बघते आणि गुड्डूला रिक्षा बोलवायला सांगते. गुड्डू म्हणतो, बाईसाहेब एकही रिक्षा थांबत नाही आहे, आता काय करायचं, कसं न्यायचं दवाखान्यात. नंदिनी म्हणते, आपल्या डार्लिंगने आत्तापर्यंत लोकांनी पसारावाल्याचं प्रेम बघितलं होतं, आता चकाचक बाईचा वेडेपणा बघतील. नंदिनी गुड्डूला मागे बसायला सांगते आणि जीवाला मागे त्याच्या मांडीवर झोपवते. नंदिनी स्वतः रिक्षा चालवते आणि जीवाला दवाखान्यात घेऊन जाते. तर इथे पार्थ, काव्या एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात. मीडियामधला म्हणजेच वसूने जो माणूस पाठवलाय तो माणूस म्हणतो, साहेब तुमच्या भावाचं आणि तुमच्या बायकोचं फोटो जेव्हा व्हायरल झाले तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं. पार्थ मोठ्याने ओरडतो. पार्थ म्हणतो, वास करा, तुम्हाला जर अवॉर्डबद्दल बोलायचं नसेल ना तर नाही बोलला, नका बोलू, तुम्ही इथून निघून जाऊ शकता. काव्याबद्दल एक शब्दसुद्धा मी ऐकून घेणार नाही आहे, कारण ती माझी बायको आहे. तिच्याबद्दल अजिबात बोलायचं नाही. ती खूप चांगली आहे आणि माझी आहे ती. माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे. पार्थचं बोलणं ऐकून काव्याला बरं वाटतं. तर वसू, रम्या यांच्या चेहऱ्याचा रंग उडतो. वसूने मीडियावाल्यांना बोलवलेलं होतं ते पार्थ, काव्या यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यासाठी, पार्थ काव्या यांची फजिती करण्यासाठी आणि त्या दोघांना एकमेकांपासून लांब करण्यासाठी. पण इथे उलटेच फासे पडतात. काव्या, पार्थ अजून एकमेकांच्या प्रेमात पडतात. आता पार्थ सगळं विसरून काव्याला माफ कसं करतो हे बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की इथे प्रेस कॉन्फरन्स चालू होते. वसू, रम्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आलेले असतात. वसू आपल्या माणसाला इशारा करते आणि त्याला प्रश्न विचारायला सांगते. वसूचा माणूस प्रश्न विचारतो. तो म्हणतो, पार्थ सर, मला एक विचारायचं होतं, तुमच्या धाकट्या भावाचं आणि बायकोचं अफेअर असताना, एवढी घरात वाईट परिस्थिती असताना तुम्ही एवढं भरघोस यश कसं काय मिळवलं. पार्थ खूप भडकतो आणि त्यांना म्हणतो, काय बोललात तुम्ही. रम्या म्हणते, पार्थ शांत हो, अरे हे असे प्रश्न विचारणार त्यांचं काम आहे, तू शांत हो, इग्नोर कर या सगळ्याकडे. पार्थ स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर इथे जीवा प्रॉन्स खातो आणि त्याला त्रास व्हायला लागतो. जीवाचं पोट दुखत असतं, अंगावरती फोडं येतात, ते खास सुटते आणि त्याला खूप त्रास होतो. वॉचमन म्हणतो, हे कसं काय झालं तुम्हाला, तुम्ही काही लपवताय का, अहो किती त्रास होतोय तुम्हाला. जीवा म्हणतो, मला प्रॉन्सची ॲलर्जी आहे. वॉचमन म्हणतो, तुम्हाला प्रॉन्सची ॲलर्जी तुम्हाला माहिती असताना तुम्ही का खाल्लेत प्रॉन्स. जीवा म्हणतो, नंदिनीसाठी केलं सगळं. वॉचमन म्हणतो, चला आता, चला डॉक्टरकडे जाऊ. जीवा म्हणतो, नाही, मी येणार नाही, नंदिनी माझी डॉक्टर आहे, मला नंदिनी हवी आहे, नंदिनीशिवाय मी कुठेच येणार नाही. वॉचमन नंदिनीला फोन लावतो आणि जीवाने प्रॉन्स खाल्ले, त्याला ॲलर्जी झाली हे सांगतो. नंदिनी घाईने निघते आणि तिला आठवतं की जीवाने याआधी 2 वेळाला नाटक केलं होतं, एकदा थंडीच्या वेळेस आणि एकदा फॅन्स बुके पाठवत आहेत म्हणून. नंदिनीला वाटतं की हे सुद्धा खोटं आहे. नंदिनी म्हणते, बासा, अजिबात खोटं बोलू नकोस. गुड्डू, मला माहिती आहे जीवाची ही ट्रिक आहे मला बोलवण्यासाठी, माझा राग घालवण्यासाठी, पण मी अजिबात त्याचं बोलणं ऐकणार नाही आहे. मी मूर्ख नाही आहे आता. त्याला सांग, प्रॉन्स खाल्लेत ना, आता सहन कर, मी येणार नाही. नंदिनी फोन ठेवते. इथे जीवा म्हणतो, मला नंदिनी हवी आहे. वॉचमन नंदिनीच्या आई वडिलांना बोलवायला जाणार असतो, पण तोपर्यंत इथे जीवा बेशुद्ध पडतो. तर इथे वसूने पाठवलेला पत्रकार पार्थला खूप प्रश्न विचारतो. तो पार्थला विचारतो, तुमचा धाकटा भाऊ आणि तुमची बायको विश्वासघात करत होते आणि तरी पण एवढी मोठी अचीवमेंट तुम्ही कशी काय मिळवली. खरंच तुम्हाला मानलं पाहिजे, ग्रेट आहात तुम्ही. म्हणजे घरामध्ये एवढं सगळं चालू असताना तुम्ही एवढी मस्त पायरी गाठलीत. रोल मॉडेल आहात तुम्ही आजच्या पिढीसाठी. तुम्ही काय मार्गदर्शन कराल. पार्थ म्हणतो, तुम्ही इथे कशाला आलात, माझं कौतुक करायला का अपमान करायला. तो माणूस म्हणतो, अहो साहेब, मी फक्त माझं कर्तव्य पार पाडतोय. सांगा ना तुम्ही काय मार्गदर्शन कराल आजच्या पिढीला. म्हणजे तुमची बायको तुमच्या पाठीशी नसताना तुम्ही एवढं भरघोस यश मिळवलं कसं. तेवढ्यात तिथे काव्या येते. काव्या म्हणते, कोण म्हणालं बायको पाठीशी नाही आहे, बायको पाठीशी आहे. तुम्हाला वाटतंय का तसं की बायको पाठीशी नाही आहे. सगळे काव्याकडे बघत राहतात. रम्याचा तर जीवाचा जळफाट होतो. रम्याला वाटतं की काव्याला आत्ता हाकलून लावावं. तर इथे जीवा बेशुद्ध पडलेला असतो. वॉचमन त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो, पण जीवा काही शुद्धीवर येत नसतो. वॉचमनला काळजी वाटते. तो धावत येतो आणि दरवाजा ठोकवतो. तो नंदिनीच्या वडिलांना सांगतो की जीवा बाबांनी प्रॉन्स खाल्लेत आणि त्यांना खूप त्रास होतोय. नंदिनीच्या बाबांना वाटतं की हा खोटं बोलतोय.
तो त्याला म्हणतो, आम्ही अजिबात फसणार नाही आहे, त्या जीवाला सांग एवढं वाटतोय ना, त्रास होतोय ना, जा डॉक्टरकडे आणि इथून निघून जा. नंदिनीचे बाबा दरवाजा लावून घेतात. वॉचमन म्हणतो, आता काय करू मी, कुणाची मदत घेऊ? तर इथे काव्या प्रेस कॉन्फरन्समध्ये येते. रम्या म्हणते, आई ही कशी काय इथे आली? आता मी हिला सोडत नाही, मी आत्ता जाऊन तिला सांगते की इथे बाहेरचं कोणी येऊ शकत नाही, फक्त स्टाफ मेंबर येऊ शकतात. वसू म्हणते, अगं येऊ दे ग, जरा गप, मुद्दाम आहे ना, हा माझा प्लॅनचा पार्ट नसताना ही इथे आली आहे ना, ते एकदम चांगलं झाले. रम्या म्हणते, प्लॅनचा पार्ट म्हणजे काय बोलायचं तुला? वसू म्हणते, आता ही इथे आली आहे ना, इथे आली आहे म्हटल्यावरती मीडियावाले तिला प्रश्न विचारणार आणि पार्थला हिला खूप बोलतील मीडियावाले, आणि मग ही तर काव्य आहे, ही किती वेळ गप्प बसेल? कधी ना कधी तुटून पडेलच ना त्यांच्यावरती, राग बाहेर येईलच, काव्य भडकेल आणि मग येईल खरी मजा. तू गप्प बस, आपण गप्प बसून मस्त मजा बघायची. रम्याला वाटतं की हां आता तसंच होणार, आपली आई म्हणते तसं होणार. रम्या वसू खुश असतात आणि काव्याकडे बघतात. तर काव्य आतमध्ये येते. काव्य म्हणते, मी आहे काव्या पार्थ देशमुख. तो पत्रकार विचारतो, तुम्ही पार्थच्या भावासोबत संबंध ठेवले होते ना, हे तुम्हाला शोभतं का? आणि तेही लग्न झालेले असताना? पार्थ मोठ्याने ओरडतो. पार्थ म्हणतो, तुमच्या जिभेला लगाम घाला. काव्या म्हणते, पार्थ शांत व्हा, हे मीडियावाले आहेत ना, यांना मी हँडल करते. काव्या पुढे येते आणि म्हणते, तुम्ही पत्रकार आहात ना, आणि बाईसोबत कसं वागायचं, कसं बोलायचं तुम्हाला माहिती नाही का? आणि आत्तापर्यंत जे झालं ते झालं, आता सत्य एकच आहे, ते म्हणजे माझ्या नवऱ्याने भरघोस यश मिळवले. मी जे केलं नाही त्याबद्दल बोलण्यापेक्षा माझ्या नवऱ्याने जे केले त्याबद्दल बोलू, आपण त्यावरती फोकस करू. एक बाई म्हणते, पण तुमचा व्हिडिओ जो व्हायरल झाला होता तो? काव्य म्हणते, चुकीच्या गोष्टी व्हायरल केल्या होत्या, बरोबर गोष्टी का व्हायरल होत नाही? पत्रकार म्हणतो, ओ मॅडम, आता तुम्ही व्हाईट वॉश करण्याचा प्रयत्न करू नका, पार्थ आणि तुमच्या नात्यावरती काळं पडलेलं आहे. काव्या म्हणते, वा चांगली गोष्ट आहे, म्हणजे मला आत्ता कळते, लग्नानंतर माझं पुढे काय काय चालू आहे याची काळजी तुमच्या सगळ्यांना आहे. चर्चा करता तुम्ही सगळेजणं, पण चर्चा चांगल्या गोष्टीची झाली पाहिजे, वाईट गोष्टीची नाही. तुम्हाला कळत कसं नाही आहे? चला, तुम्हाला बोलायचं आहे का 16 डिसेंबरबद्दल? बोला ना, बोला, चला 16 डिसेंबरबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे बोला, विचारा मला प्रश्न. तो पत्रकार म्हणतो, मॅडम अहो आम्हाला कळतं, 16 डिसेंबरचा व्हिडिओ तुम्ही मुद्दाम काढला आणि तुम्ही व्हायरल केला, तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये राहायचं असेल ना, म्हणून मुद्दाम केलं. काव्या म्हणते, चुकीच्या विषयी बद्दल तुम्हाला बोलायचं ना, बोला, आता मी पण उत्तर देते, जे प्रश्न विचारायचे ते विचारा. माझा नवरा लॉयल आहे, रॉयल आहे, तो मनाने खूप मोठा आहे, आणि माझा नवरा माझा भूतकाळ विसरून मला स्वीकारेल, माझी पूर्ण खात्री आहे. त्यामुळे तुम्हाला जे विचारायचे ते विचारा. तर इथे वॉचमनकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नसतो. वॉचमन शिडी लावतो आणि नंदिनीच्या घरात घुसतो. तो शारदाला भेटतो. तो शारदाला जीवाची सगळी परिस्थिती सांगतो. शारदा धावत खाली येते आणि जीवाची परिस्थिती बघते. जीवा म्हणतो, मला नंदिनी हवी आहे. शारदा नंदिनीला फोन लावायला जाते. तर इथे काव्या सगळ्यांना म्हणते, माझा नवरा माझा भूतकाळ स्वीकारेल, आणि यासाठी 2 कारणं आहेत. ती म्हणजे माझा भूतकाळ होता तो गेला निघून, पण माझा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ एकच आहे, तो म्हणजे पार्थ देशमुख. आणि पार्थ देशमुखांवरती माझं खूप प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. आधी त्यांचं प्रेम होतं ते माझ्या पुढे होते, 2 पावलं पुढे होते, पण त्यांनी मला कधीही फरफटत नेलं नाही. आता मी मनाने 2 पावलं पुढे गेले. आता त्यांची मी वाट बघते, कारण वाट बघणं मी त्यांच्याकडूनच शिकले. पार्थ देशमुखांचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे, मला माहिती आहे, आणि मला त्याच्यावरती अभिमान आहे. पार्थ देशमुख माझा नवरा आहे, आणि आज माझ्या नवऱ्याचं कर्तृत्व सगळ्यांच्या समोर आले. काव्या सगळ्यांसमोर जीवाच्या हातावर किस करते, आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.